हॅलो सारी पोर करतो आम्ही कला सादर हो गणा यावे रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया 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 रंग भराया रंग भराया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया पहिले नमन वंदू कुणाला माझ्या लाडक्या गणाला माझ्या लाडक्या गणाला माझ्या लाडक्या गणाला दुसरे नमन वंदी तुम्ही घरकरी मातेला घरकरी मातेला घरकरी मातेला गणयावर रंग भराया गणयावर रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया सरे नमन वंदू कुणाला देवी त्रिभुवनाला देवी त्रिभुवनाला देवी त्रिभुवनाला बहुत नमन वंदी तुम्ही गागणे सूर्याला गागणे सूर्याला गागणे सूर्याला गणयावर रंग भराया गणयावर रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया पाचवे नमन वंदू कुणाला माझी पांडवाला माझी पांडवाला माझी पांडवाला सहावे नमन वंदी तुम्ही गावच्या देवाला गावच्या देवाला गावच्या देवाला गणयावर रंग भराया गणयावर रंग भराया रंग भराया रंग भराया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया नृत्य कलेच्या नटेश्वरा रंगनिनाद दयाया सातवे नमन वंदू कुणाला सप्तसागराला 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 आठवे नमन वंदी तुम्ही देवतीच्या बाला
नटेश्वरा रंगनिनाथ दयाया नृत्य कलेचा नटेश्वरा रंगनिनाथ दयाया तेरा विना मनवंत कुणाला बसायला सभेला आशीर्वाद देना नवलाई आई तू दर्शन देना नवलाई माते ग तू दे प्रेरणा तुर रंगमटेश्वर कृपा करी रवनाथ मध्ये रंग भरला जनमना आशीर्वाद देना आशीर्वाद देना आशीर्वाद देना गलाई आशीर्वाद देना आशीर्वाद देना नवलाई आई तू दर्शन देना नवलाई माते ग तू दे ग प्रेरणा तुला रंगमटेश्वर कृपा करी रवनाथ मध्ये रंग भरला जनमना आशीर्वाद देना आशीर्वाद देना आशीर्वाद देना गाई आशीर्वाद देना रंग देवते आशीर्वाद देना नवलाई आई तू दर्शन देना नवलाई माते ग तू दे ग प्रेरणा तुला रंगमटेश्वर कृपा करी रवनाथ मध्ये रंग भरला जनमना आशीर्वाद देना आशीर्वाद देना आशीर्वाद देना गाई आशीर्वाद देना तुझा बालकाचा सांभाळून घेना रसिक जनाची साथ लावोना रसिक जनाची साथ लावोना रसिक जनाची साथ लावोना तुझा बालकाचा सांभाळून घेना रसिक जनाची साथ लावोना रसिक जनाची साथ लावोना रसिक जनाची साथ लावोना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
शुभ कार्येषु सर्वदा शुभ कार्येषु सर्वदा श्री गणातु यावे आज या क्षणा श्री गणातु यावे आज या क्षणा या मंगल समय द्यावाशीष जना या मंगल समय द्यावाशीष जना द्यावाशीष जना पूर्ण करावी कामना श्री गणातु यावे आज या क्षणा श्री गणातु यावे आज या क्षणा तुला
पहिला शुभ कार्या लग्न मान तुला पहिला शुभ कार्या लग्न मान तुला पहिला रंगून जाती तुझी आजी गाताना सारे रंगून जाती तुझी आजी गाताना तुझी आरती गाताना वर जावे बाबराना श्रीगणा गुयावे आज या क्षणा श्रीगणा गुयावे आज या क्षणा या मंगलमयी यावाची सजना या मंगलमयी यावाची सजना यावाची सजना गुणगाना विकमला श्रीगणा गुयावे आज या क्षणा श्रीगणा गुयावे आज या क्षणा या ठिकाणी तमाम जमलेल्या माझ्या सर्व रसिक राजाला या ठिकाणी तमाम जमलेल्या माझ्या सर्व रसिक राजाला व मायबाप बंधू भगिनीला पुन्हा एकदा लाख मुलाचा मुद्रा करून आपणासमोर सविनय संत सादर करत आहोत आपणासमोर सविनय संत सादर करत आहोत एक पौराणिक गण लेखकाच्या देखणीतून आणि कलाकाराच्या कलेतून आपणासमोर सविनय संत सादर करत आहोत तीन दैत्यांचा आतंक तीन दैत्यांचा आतंक तीन दैत्यांचा आतंक आपण दानव कितीही शक्तिशाली असलो तरी प्रत्येक वेळेला या साऱ्या देवतांकडून आपल्याला पराभव पत्करावा लागला आहे. सत्य हो ते देव आपल्याला अमरपणाचा वरदान देतात आणि काहीतरी सोबत करून आम्हा दैत्यांचा वध करतात. देव 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 त्या देवाचे नाव ऐकत कोण त्यांच्या मस्तकाचा ते या देवाने मिळून आम्हा दानवांचे शूरवीर योद्धे कप्ताने मारले कप्ताने. या देवांचा पराभव करण्यासाठी मित्र हो आपल्याला देवादिदेव महादेव यांची भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेऊया आणि त्यांच्याकडून इच्छित वर प्राप्त करूया. त्या इच्छित वराच्या जोरावर या साऱ्या देवतांचा पराभव करून या त्रैलोक्यात आम्हा दानवांचे स्वराज्य प्रस्थापित करूया. दैत्य हो अगदी योग्य तोच मार्ग आहे. चला असं जाऊन त्या शंभो महादेवाची प्रार्थना करूया. मी तुमची भक्ती पाहून तुमच्या प्रसन्न झालो आहे. जो तुम्हाला हवा तो इच्छित वर मागून घ्या. देवादी देवा महादेवा तुम्ही खरोखर आमच्यावरती प्रसन्न असाल तर मला गजमुख द्या आणि ते गजमुख माझ्याकडे असेपर्यंत या अखंड सुगुणात तुम्हाला कोणापासून मरण येणार नाही असा वर द्या. तथास्तु. देवादिदेव महादेव माझी भक्ती पाहून तुम्ही माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मला 10 हात द्यावे. ते 10 हात जरी युद्धात तुटून पडले तरी ते पुन्हा निर्माण झाले पाहिजेत असा मला वर द्या. तथास्तु.
प्रभो, हे शंभो, हे देवादिदेवा महादेवा, प्रथम या पामराचा प्रणाम स्वीकार करावा. हे कैलासपती शिवशंकरा, आपण माझ्यावरती खरंच प्रसन्न असाल तर ज्याप्रमाणे आपण कपाळी भस्म लावता त्याचप्रमाणे ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवीन त्याचा भस्म झाला पाहिजे असा मला वर द्या. तथास्तु. मी तुला गजमुख देत आहे, त्यामुळे तुझे नाव गजासुराचे असेल. ते गजमुख जोपर्यंत तुझ्याकडे असेल तोपर्यंत तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही. तथास्तु. जय शिवशंभो. मी तुला 10 देत आहे, त्यामुळे तुझे नाव टिपरासुराचे असेल. ते 10 हात जोपर्यंत तुझ्याकडे असतील तोपर्यंत तुला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नाही. जय शिवशंभो. तथास्तु. तू तर माझ्या भस्मापासून उत्पन्न झालाय, त्यामुळे तुझे नाव भस्मासुर असे असेल. तू ज्याच्या मस्तकावरती हात ठेवशील त्याचा तिथेच भस्म होईल. शंभो शंभो. जय आपल्या समोर सुरू असलेल्या या कार्यक्रमात आलेलं बक्षीस कैलासवासी समीर उर्फ लाल्या संभाजी गायकर. कैलासवासी समीर उर्फ लाल्या संभाजी गायकर यांच्या स्मरणार्थ 101 रुपयांचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी अत्यंत आभार आहोत. नारायण नमो अधिगण नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सार्वभौमी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सार्वभौमी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोहम गजानन नमो अधिगण हा सोहम गजानन देव सार्वभौमी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण 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 ब्रह्मपुत्र नारद नारद म्हणजे कळीचे मूळ घर सकाळी स्नान संध्यापत्री व वामकस्ता विनाधारण केला
आणि भोगावतीला गेलो. भोगावती मातेचे दर्शन घेतले आणि सरळ आलो माता पित्यांच्या दर्शनाला. काय ते सुंदर दृश्य. शेष विष्णू शेषावरती आरूढ झाले होते. माता लक्ष्मी त्यांच्या चरणसेवा करत होत्या. त्यांच्याच बेंबीतून निघालेले तेजस्वी कमलामध्ये माझे पितामह ब्रह्मदेव बसले होते. त्यांचे दर्शन घेतले आणि सरळ आलो भूतलावरती. भूतलावरती येण्याचे कारण म्हणजे महादेवांनी 3 दैत्याची निर्मिती केली. पाताला टिपरासूर, भूतलावरती गजासूर आणि देवलोकी भस्मासूर. ह्या 3 दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता तिथे जाऊन त्यांचे समर्थन तर केलेच पाहिजे. नारायण नारायण. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःचाच सुगंधाची, स्वतःचाच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःचाच सुगंधाची, स्वतःचाच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे. नको झालं चिपळा विना, नको भीन राग, नको झालं चिपळा विना, नको भीन राग. झोपेताही विवेकाला, झोपेताही विवेकाला हे तसे जागले. तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे. भावांतरीचे हवे जसे जुई फूल, भावांतरीचे हवे जसे जुई फूल, स्वतःचाच सुगंधाची, स्वतःचाच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे सूर भारावले, तुझे नाव आले ओढे.
अजून सम्राटची शंभू महादेवाच्या वरानं आपण जाणव आता अमर हो देव जाणव आठवा मानव लहानपासून आपला मृत्यूच नाही या अखंड त्रिपुरामध्ये आपण अमर हो अमर नारायण 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 तव नामाचा जपता माळा तव नामाचा जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मुखिया राम प्रभु ते चांगले मुखिया राम प्रभु ते चांगले मुखिया राम प्रभु ते चांगले जपता माळा जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मुखिया राम प्रभु ते चांगले मुखिया राम प्रभु ते चांगले मुखिया राम प्रभु ते चांगले तव नामाचा जपता माळा तव नामाचा जपता माळा धन्य जगी झाले धन्य जगी झाले मुखिया राम प्रभु ते चांगले मुखिया राम प्रभु ते चांगले मुखिया राम प्रभु ते चांगले दैत्य हो आज फार आनंदी आनंदात दिसत आहात आणि या आनंदाचं कारण तरी काय असावं अरे नारदा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आधी नाव आम्हा दानवांचे नंतर तुझ्या त्या देवतांचे अरे नारदा त्या शंभू महादेवाच्या वरानं आम्ही दानव आता अमर आहोत देव दानव अथवा मानव लहानपासून आमचा मृत्यूच नाही या अखंड त्रिपुरावती आम्ही अमर आहोत अमर नारायण नारायण म्हणजे दैत्य हो महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला होय नारदा अगदी बरोबर बोलत आहे पण दैत्य हो वर प्राप्त करून घेतलात खरा परंतु त्या वराची प्रचिती नारायण नारायण नारदा वराची प्रचिती याकरता समजलो नाही आम्ही दैत्यराज गजासूर महादेवाने दिलेल्या वराची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम स्वारी त्या इंद्राच्या अमरावतीवर करा आणि दैत्य हो त्या इंद्राची अमरावती आपण काबीज करून घ्या दैत्य हो नारदाने अगदी योग्य मार्ग दिला आहे चला हसत जाऊन इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करूया चला दैत्यराज
8 वसु 11 रुद्र 12 आदित्य 1 इंद्र 1 प्रजापती अर्थात 33 कोटी देव 33 कोटी देवांचा राजा हा देवेंद्र. माझी ही अमरावती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या सुख समाधानानं चालले आहे. माझ्या या अमरावतीची प्रचिती त्या विश्वकर्माने निर्माण केली तेव्हापासून या अमरावतीचा राजा हा देवेंद्र. तुमच्या कुणास ठाऊक आज कित्येक दिवस झाले त्या रंभेचं नृत्य पाहिलं नाही. रंभे अगं ये रंभे. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. रपवाजे रपसाजे रपवाजे रपसाजे रपदाई वाया. हो नाचू धुंद झाली काया. रपदाई वाया. हो नाचू धुंद झाली काया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. इंद्राच्या या दरबारी जमल्या या सामानारी. हो ही मंडळी सारी हरिशरी इंद्रपुरी. हो रपवाजे रपसाजे रपवाजे रपसाजे रपदाई वाया. हो नाचू धुंद झाली काया. रपदाई वाया. हो नाचू धुंद झाली काया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. नारायण नारायण नारायण. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी मी गातो मधुर स्वराने गाणे. मी गातो मधुर स्वराने गाणे. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. देवेंद्राच्या या दरबारी आली नारदाची स्वारी. गोड नाममुखी वाणी मी गातो
गातो मधुर स्वराने गाणी मी गातो मधुर स्वराने गाणी देवेंद्र, आपण इथे रंपेच्या नृत्य गायनामध्ये दंग झाला आहात, मात्र भूतलावरती फार मोठा हाकाच माजला आहे. पुढे वळूया. हाकार म्हणजे काय समजलो नाही. देवेंद्र, भूतलावरती तिन्ही दैत्यांनी महादेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे आणि ते तिन्ही दैत्य आपल्या या अमरावतीवर चाल करून येत आहेत. तरी आपण सावध राहावं. दैत्य दैत्य हा शब्द ऐकताच तर पायाच्या मस्तकाला जाऊन भिडते. आतापर्यंत काही दैत्यानं सारी केली, पण या देवेंद्राने त्यांचा वेळेत समाचार घेतला. या देवेंद्राला पराभूत करणं सहज सोपे नाही. मुनिवर्या, आपण योग्य त्या वेळी आलात आणि आम्हाला सावध केलं. तुमचं हे प्रमाण असेच चालू ठेवा. देवेंद्र, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. बाकी या प्रजेची काळजी तर तुम्हालाच घ्यायची आहे. देवेंद्र, तर मला येण्यास अनुमती द्यावी. आणि निघून जायचं. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, चंद्र ही आपली दिशा बदलेल, पण या देवेंद्राने उचललेलं पाहून अधिक मागे घेणार नाही. महादेवाच्या वराने हात प्राप्त आहेत. जोपर्यंत महाजगावर जात आहेत यात्रे लोकांची कोणतीच शक्ती नाही जी या टिपरासुराचा पराभव करू शकेल. हे ध्यानात ठेव. म्हणजेच तुला दुर्बुद्धी सुचली म्हणायची. हे दैत्यराज, तुझा अंतकाळ जवळ आला आहे, म्हणूनच तुला दुर्बुद्धी सुचली. सर्व देवांनी तुला देवांचा राजा घोषित केला. हा राजमुकुट आणि इंद्रवस्त्र बाहेर गेले तेव्हापासून खूप भोगल्याच्या अमरावतीचा सुख ब्रह्मा मेनका यांच्या नृत्य गायनात दंग राहिलाच. या पुढे ते शक्य नाही. कारण तुझा युद्धात पराभव करून तुझ्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा होणार. असुर सम्राट इंद्रासुर. म्हणजे त्या शंभू महादेवाच्या मनाने हुलमत होऊन आज या इंद्र दरबारावर सरी. हे दैत्यराज, जोपर्यंत हा देवेंद्र आहे तोपर्यंत ही अमरावती बाधित नाही.
देवेंद्र, शंभू महादेवाच्या वाणाने दहा हात प्राप्त असलेले एक ते माझ्या वाड्यावर रूप, एक ते माझ्या वाड्यावर रूप, असुर सम्राट विप्रासूर, विप्रासूर. अधिपती राजा होणार असुर सम्राट विप्रासूर, विप्रासूर. देवांचा राजा इंद्र, देवांचा राजा इंद्र याचा युद्धात पराभव करून त्याच्या या वैभवशाली अमरावतीचा अधिपती राजा असुर सम्राट विप्रासूर, विप्रासूर. आणि आता स्वाद जातो पाताळ, पाताळात साम्राज्य वाढवण्यासाठी, पाताळात साम्राज्य वाढवण्यासाठी. महादेवा, या पामराचा शासन स्वीकार करावा. शुभम अतिभो गजासुर दैत्या, सतम तुझा स्वागत आहे. महादेवा, एक विनंती म्हणून सांगतोय, हा कैलास सोडून पाताळात उडून जा. सत्यराज, या कैलासाची गणना अखंड त्रिकोणात केली जाते आणि हे पवित्र स्थान मी कदाही गमवू शकत नाही. महादेवा, अठरा तुझं काय मात नाही, त्यामध्ये मासाचे प्रेमाचे तळे गेले आणि अशा वस्ती तुझी आज भागली नाही म्हणून पार्वती विवाह केलास. सत्यराज, तू जरा दत्त कुलाचा आणि सुखाने राज्य कर. महादेवा, समुद्र मंथनाच्या वेळी देखील तुम्ही देवाने आम्हाला फसवले. याचा बदला घेतल्याशिवाय हा दैत्यराज शांत बसणार नाही. सत्यराज, आम्ही सारे देव एक रूप एक निष्ठा आहोत म्हणून या कैलासाचे राजा आहोत. तुम्ही सारे दैत्य देवांचा दूर मागून देवांवरती स्वारी करता. महादेवा, मी तुझ्यावर युद्ध करायला तयार आहे. विलंब कशाला, हो म्हणा तयार. ठीक आहे महादेवा.
करायची तेही महादेवाच्या वरामुळे माझा नवरनं शक्य झालं. आता मी या खंडभूताचे राजा झालो राजे. नारायण 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 जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊन जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊन मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी मानवा सार्थक कर या जीवनी मानवा सार्थक कर या जीवनी नारायण नारायण दैत्यराज गजासूर ज्यांनी तुम्हाला इच्छित वर दिला त्या महादेवांना युद्धात पराभूत करून त्यांचा कैलास पर्वत आपल्या स्वाधीन करून घेतला. होय नारदा, अगदी योग्य तेच बोललास बघ. पण गजासुरा मी काय सांगतो ते नीट ऐक. जर का तुला हे सारे त्रिभुवन जिंकायचे असेल तर तू असं कर, तुझे हे गजमुख आणि टिपरासुराचे 10 हात जर का एकत्र आले तर या अखंड त्रिभुवनामध्ये तुला कुणीही पराभूत करू शकणार नाही. ठीक आहे नारदा, आपली भ्रमंती अशी चालू राहू द्या. मग दैत्यराज मला येण्यास अनुमती द्यावी. नारायण नारदाने कर योग्य तोच मार्ग असा त्याचा दुसरा सुरकडे त्याचे 10 घेऊन त्या देवांच्या राजांवरती स्वारी करतो. एक विनंती घेऊन आलोय, तुझे 10 हात मला दे. माझ्याकडे मुगाची तुला जेव्हा गरज लागेल ते मी तुला देईन. शांत हो मित्र गजासुरा. प्रथम या पाताळ नगरीमध्ये या टिपरासुराच्या दरबारात तुझं स्वागत आहे. मित्रा, माझ्या धाराच्या पराक्रमाने सारे देव भयभीत झाले, भयभीत. मित्रा, माझे धाक मी द्यायला तयार आहे. मग ठीक आहे मित्रा, चल त्या देवांच्या राजांवरती स्वारी करूया.
नारायण 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 हर हर शिव शंकर हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर चार धामाचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर चार धामाचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर चार धामाचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर चार धामाचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर हर हर शिव शंकर तुझे बर्फाचे डोंगर चार धामाचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर चार धामाचा तुझा हा महिमा स्वर्गाहून सुंदर हे देवादी देवा महादेवा या माझ्याचा प्रणाम स्वीकार करावा. शिवांवती बाबा मुनिवर्य आज कसं काही न केला महादेवा आता आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. तो गजासूर दैत्य त्या टिपरासुराचे 10 हात घेऊन गेला आहे. त्यामुळे महादेवा त्या टिपरासूर दैत्याला मारणं अगदी सोपं झालं आहे. पण महादेवा तो टिपरासूर दैत्य पाताळात जाऊन लपला आहे. त्यामुळे आपण वरुण देवांना सांगून जोरदार मेघगर्जनासह पाऊस पाडायला सांगूया. म्हणजे महादेवा तो टिपरासूर दैत्य पाताळातून भूतलावरती येईल आणि त्याला मारणं अगदी सोपं जाईल. महादेवा चला तर आपण त्या वरुण देवांची भेट घेऊया. चला तर चला महादेवा. तू माझ्या वराने फारून मत्त झाला आहेस. तुझे 10 हात तो गजासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा विनाश हा निश्चितच. महादेव तुझी भक्ती केली तुझ्याकडून इच्छित वर प्राप्त केला तो म्हणजे एवढ्यासाठी की तुम्हा देवांचा पराभव करून लोकात असुरांचे साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं. पण महादेवा शेवटी तुम्ही देवाने कपट केले. या क्षणी माझ्या दात माझा मित्र गजासूर घेऊन गेला असला तरी महादेवा तुझ्याशी युद्ध करण्यास कधीच माघार घेणार नाही. त्याला हो म्हणा तयार. तुझी शेवटची इच्छा काय आहे? महादेव तुम्ही देवता ज्या देवतेचं प्रथम पूजन करतो त्या देवतेचे मला दर्शन झाले
ही माझी शेवटची इच्छा आहे. दरवर्षीप्रमाणे भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे आगमन होईल. त्याचे घरोघरी पूजन केले जाईल. त्यानंतर पाताळात म्हणजे पाण्यात विसर्जन होईल. त्यानंतर तुला त्याचे दर्शन होईल. हॅलो, सुस्वागत आपल्या समोर दैत्यराज भस्मासूर मला पाहून सारे देव कसे वैरा पळत सुटले आहे. या अखंड त्रिपुराचा राजा झाला हा भस्मासूर, फक्त भस्मासूर. नारायण 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 सोडून गेले वेडा गर्व अभिमान. सोडून गेले वेडा गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून गेले गर्व अभिमान. सोडून गेले गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून गेले वेड गर्व अभिमान. सोडून गेले वेड गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून दासी तुरे मोक्षाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. भक्ती करून दासी तुरे मोक्षाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. पाप करून दासी तुरे नरकाला. सर्व अभिमान सोड मिळेल तुझला मान. सर्व अभिमान सोड मिळेल तुझला मान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून गेले वेड गर्व अभिमान. सोडून गेले वेड गर्व अभिमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. दैत्यराज भस्मासूर आपल्या भीतीने हे सारे देव कसे सैरा वैरा पळत सुटले आहे. अरे नारदा, सारे देव घाबरणारच. अरे नारदा, घाबरणारच. अरे दैत्यराज, मी काय सांगतो ते नीट ऐक. जर का हे सारे त्रिभुवन तुला जिंकायचे असेल तर तू असं कर, गजासुराकडे जा
आणि त्याचे गजमुख तू त्याच्याकडून घेऊन ये, म्हणजे तुझी शक्ती अपाट होईल. जर का सर्व देवांनी तुझ्यावरती आक्रमण केलं तर ते तुझा युद्धात पराभव करू शकणार नाही. अरे नारदा, अगदी योग्य मार्ग दिला. असा जातो मित्र गजासुराकडे आणि त्याचे गजमुख घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो. परंतु नारदा, यामध्ये तुझा काही कपटी डाव तर नाही ना? अरे भस्मासुरा, मी तुझा भल्याचा विचार करतो आणि यात माझं काय रे कपट? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, जर का तुझं कपट आढळून आलं तर तुझी ही शेंडी आणि हा तंभोरा जमीन दोस्त करून टाकीन. येत आहे मी, येत आहे. हा भस्मासूर दैत्य तर गजासुराचे गजमुख घेऊनच गेला आहे. आता युद्ध पाहण्याची मजा घ्यायला आपण तर याच्या मागोमाग गेलंच पाहिजे. मित्र गजासुरा, माझी आपणास एक विनंती आहे. आपल्याकडे असलेले गजमुख ते मला द्या. ते घेऊन या साऱ्या त्रिगुणावरती स्वारी करतो. या अखंड त्रैलोक्याचा अधिपती बनतो. मित्र भस्मासुरा, माझा गजमुख मी तुला देण्यास तयार आहे. मग मित्रा, चल असं जाऊन साऱ्या देवतांवरती स्वारी करूया. चला दैत्यराज, चला. तुझे गजमुख तो भस्मासूर घेऊन गेला आहे. त्यामुळे तुझा काळ हा निश्चितच. महादेवा, माझ्याकडे जरी गजमुख नसेल तरी मी युद्धात माघार घेणार नाही. विलंब गजाला, हो माना तयार. ठीक आहे महादेवा, ठीक आहे. महादेवा, मी मरण्यास तयार आहे. माझ्या अंगाची हाडाची मणी तुम्ही तुमच्या घरात सतत परिधान करा. हीच माझी शेवटची इच्छा. नारायण नारायण
नारायण छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाचे मानुषिकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला चंद्रमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभावा सरिता आमनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिला वैष्णवाचा माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभावा सरिता आमनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिसला वैष्णवाच्या माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला जरा भस्मासूर या नारदाचा प्रणाम ब्रह्माचा पुत्र नारदाला कळला नारद या नारदाचं या भस्मासुराच्या राज्यामध्ये आगमन म्हणजे निश्चितच काही ना काही संकेत असणार. बोल नारदा बोल, असा कोणता संकेत घेऊन आलायस ते? राधे भस्मासूर, ह्या साऱ्या देवांना पराभूत करून या अखंड त्रिगुणाचे आपण राजे झालात. परंतु तुमची दया आली म्हणून इथपर्यंत आलोय. नाराज. अरे नारदा, तुला माझी दया आली या भस्मासूर राजाची? शांत हो भस्मासुरा, शांत हो. अरे या अखंड त्रिगुणाचा राजा झालात, परंतु नारायण नारायण. एक गोष्ट नारदा लक्षात ठेव, अरे नारदा, पण आणि परंतु हे तू मला शिकवू नको. अरे भस्मासुरा, या अखंड त्रिगुणाचा राजा झालास, मात्र या राजाला एखाद्या गोष्टीची उणीव मात्र नक्की वाटत आहे. अरे नारदा, या अखंड त्रिगुणाचा राजा आणि या राजामध्ये उणीव, अशी कोणती उणीव आहे नारदा? अरे भस्मासुरा, ह्या राजाचा राजा झालास, मात्र या राजाला एखाद्या राणीची गरज तर पाहिजे. अरे नारदा, या भस्मासुराच्या राजाला एखाद्या सुंदर राणीची गरज तर आहे. बोल नारदा बोल, अशी कोणती सुंदरी आहे
या भस्मासुराला शोभेल. अरे भस्मासुरा, माझ्या तर ध्यानी मने एकच आहे, ती म्हणजे महादेवाची सुंदर पत्नी पार्वती. अरे नारदा, अगदी योग्य बोलत आहे. त्या पार्वतीला घेऊन ये आणि या राजाची राणी बनव. नारदा, ती पार्वती त्या शंभो महादेवाला मुळी शोभत नाही. ती फक्त या भस्मासुराला शोभेल. असाच जातो कैलास पर्वतावरती आणि त्या बैरागाच्या पार्वतीला उचलून घेऊन येतो. येत आहे नारदा, मी येत आहे. अरे भस्मासुरा, तुला काय ठाऊक, त्या महादेवांची लीला अपरंपार आहे आणि तुझा मृत्यूही अटल आहे. आता युद्ध पाहिला, आपण तर कैलासावर गेलंच पाहिजे. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला जावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला जावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला गावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नाम संकीर्तने साधना पैसोपी. नाम संकीर्तने साधना पैसोपी. जळतील पापे जन्मातरीचे. जळतील पापे जन्मातरीचे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. भवसागर पार कराया, नाममुखी ते घ्यावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला गावे. हरी नाममुखी ते घ्यावे. भजनी तवला गावे. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी. नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी. हे शंभो महादेवा, प्रथम या भस्मासुर राजाचा प्रणाम स्वीकार कर. हे महादेवा,
माझी आपणास एक विनंती आहे, हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा आणि तुझ्या पार्वतीला माझ्या स्वाधीन कर. सत्यराज, तू तुझी मर्यादा ओलांडून बोलत आहेस. महादेवा, अजून ही वेळ निघून गेलेली नाही. हा कैलास पर्वत सोडून इथून निघून जा, नाही तर सत्यराज, या अखंड त्रिभुवनात हा महादेव विश्वविजेता आहे. तुझ्यासारखे कित्येक दैत्यांना मी असं पायाखाली तुडवलंय. तुला लाज वाटली पाहिजे देव पण मिरवायला. अरे देव देव म्हणणारे सारे तुम्ही देव प्रत्येक वेळेला काही ना काही कपट करून आम्हा दानवांचा विनाश केला आहे. सत्यराज, अधर्माने अधर्माचा संघर्ष आहे, तिथे तुझा विनाश हा निश्चितच. महादेवा, धर्म आणि अधर्माच्या गोष्टी तुमच्या तोंडाला शोभत नाही. अरे सारीपाटाच्या खेळामध्ये प्रत्येक कारस्थान करून त्या पार्वती बरोबर विवाहबद्ध झालास. तुला लाज वाटली पाहिजे. सत्यराज, तुझा आतंक मला सोडून दे. आल्या पावल्या परत जा. महादेवा, आतंक म्हणे आतंक. या सृष्टीचा संपूर्ण ब्रह्मांडाचा खरा आतंकवादी तर तू आहे. अरे तुम्ही देवता आणि आम्हा दानवांना वरदान देऊन काहीतरी कपट करून आमचा विनाश केला आहे. महादेवा, आता मी सूड घेणार आहे. सत्यराज, मी तुला अभय देण्यास तयार आहे. आल्या पावल्या परत जा. महादेवा, असेल जगायचं तर इथून निघायचं. सत्यराज, हो म्हणा तयार. महादेवा, तुझा भक्त नीट जा. कोण असावी ही सुंदरी? हिला पाहून माझे मन कसे बैचन्न झाले आहे. मला वाटतं हिला आपली राणी बनवावी. अगं सुंदरी, या भस्मासुराची राणी होशील? राणी होईल, माझी एक अट आहे. बोल, अशी कोणती अट आहे तुझी? मी त्याचे नृत्य करेन, त्याचे तुला नृत्य करून दाखवायला लागतील. अगं सुंदरी, तुझ्यासाठी हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले आहे. असेल तर मी मात्र तुझ्या बरोबर नृत्य करायला तयार आहे.